भोदूबाबा अशोक खरात यांचं कनेक्शन आता थेट वैजापूरमध्ये येऊन पोहोचलंय. होय, अशी चर्चा आता संभाजीनगर जिल्ह्यात रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओमुळे आधीच राज्यात खळबळ उडाली आहे. आणि आता या प्रकरणाची झळ थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरात यांचे काही स्थानिक व प्रतिष्ठित व्यक्तींसोबतचे फोटो सध्या वैजापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याची चर्चा आहे. हे फोटो उघडपणे सोशल मीडियावर शेअर होत नसले तरी एकाकडून दुसऱ्याकडे मोबाईलवर जोरदारपणे फिरत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अशोक खरात यांच्याबाबत यापूर्वीपासून एक चर्चा सुरू होती की ते काही राजकीय व्यक्तींसाठी विशेष क्लास घेत होते. पूर्वी या गोष्टींना अनेकांनी फक्त अफवा मानलं, पण आता व्हिडिओ प्रकरण समोर आल्यानंतर या चर्चांकडे अनेक जण वेगळ्या नजरेनं पाहू लागलेले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये वैजापूर परिसरातील काही लोक उपस्थित होते अशी चर्चा आधीपासूनच रंगत होती. याचबरोबर या प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत आलाय आणि तो म्हणजे महागड्या अंगठ्यांचा व्यवहार. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात कथितपणे प्रत्येकी जवळपास 1 लाख रुपयांच्या अंगठ्या आपल्या अनुयायांना विकत होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वैजापूरमध्ये काही लोकांनीही या अंगठ्या घेतल्याची चर्चा आता शहरात सुरू झालेली आहे. पण आता प्रकरण उघड झाल्यानंतर या अंगठ्या लपवण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच सध्या वैजापूरमध्ये दबक्या आवाजात एकच प्रश्न विचारला जातोय, अंगठी नेमकी कुणी घेतली? शहरात फिरत असलेल्या काही फोटोंमध्ये काही ठेकेदार, व्यापारी आणि काही राजकीय पदाधिकारी देखील दिसत असल्याची चर्चा आहे. जरी या गोष्टींची अधिकृत पुष्टी अजून झालेली नसली तरी या चर्चांमुळे अनेकांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. याशिवाय आणखी एक धक्कादायक चर्चा म्हणजे शहरातील काही महिलाही खरात यांच्या अनुयायी होत्या असंही स्थानिक पातळीवर बोललं जात आहे. दरम्यान वैजापूरमध्ये खरात यांचा एक खास पंटर सक्रिय होता अशी चर्चाही आता सुरू झालेली आहे. या व्यक्तीच्या माध्यमातूनच अनेक प्रतिष्ठित लोक खरात यांच्या संपर्कात आले असा दावा केला जातोय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही व्यक्ती लोकांना आशीर्वाद, विशेष क्लास आणि महागड्या वस्तूंपर्यंत पोहोच मिळवून देत होती. त्यामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे, हे सगळं फक्त श्रद्धेपुरतं मर्यादित होतं का, की त्यामागे मोठा आर्थिक किंवा राजकीय खेळ दडलेला होता? आता वैजापूर कनेक्शन नेमकं किती खोल आहे? राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी बाबाचा वापर झालाय का? आणि महागड्या अंगठ्यांच्या नावाखाली कोणी किती आर्थिक व्यवहार झाले? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आगामी काळात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता या प्रकरणात आणखी कोणती नावं समोर येणार आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी नेमकी कुठपर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इथंच थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.